नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील 3 वर्षाचा जो काही पीक विमा रखडलेला होता तो आता वितरण करणं चालू आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे यामध्ये जे काही नाव असते, रजिस्ट्रेशन असते ते आहे. तरी पण शेतकरी मिळाल्यात आम्हाला अद्याप काम मिळालं नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला आहे, पण आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे का नाही ते पण सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 30,000 रुपये असे पैसे मिळणार आहेत. आता यामध्ये काय कोणकोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्याला कितीपर्यंत पैसे मिळू शकतात व त्याचबरोबर तुम्ही पात्र असून पण अद्याप पैसे का मिळाले नाही हे पण सांगणार आहे. पण त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण पहा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही 2022, 23 आणि 24 दरम्यान तुमचं नुकसान झालेलं आहे आणि तो पीक विमा अद्याप आलेला नाही आणि तुम्ही पात्रसुद्धा असताल तरी पण तुम्हाला आला नाही, तर आता या 2 ते 3 दिवसामध्ये हा पीक विमा येणार आहे. आणि नेमकी तारीख बी सांगणार आहे आणि नेमके जिल्हे पहा. समजात पहिला मित्रांनो, बीड, सांगली, परभणी, धाराशिव, बुलढाणा या जिल्ह्यातील जिल्ह्यांना बी म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा मिळणार आहे. यांची जानेवारी 50 पैशापेक्षा कमी आली, त्यामुळे हे जिल्हे पीक विम्यासाठी पात्र होते मागील 3ही वर्षी. त्यानंतर अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सातारा या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आणि ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे काही पीक विमा भरला होता त्या आधारे आता यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. ते बी हेक्टरी 30,000 रुपये पासून तर हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत. कारण की आता त्यांचे पिका कोणते होते, बागायती होती, जिरायती होती, फळबाग होती, किंवा त्यांचे नुकसान रान खडून गेलते किंवा किंवा पिकच जमीनदोस्त झालते, कापणीच्या कापायच्या आधी झालते का कापल्यानंतर झालते, या आधारे त्यांना पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर ठाणे, बुलढाणा, वाशिम, कोल्हापूर, जालना, हिंगोली, वर्धा, धुळे, यवतमाळ, नंदुरबार, पालघर ह्या जिल्ह्यांना पण पीक विमा मिळणार आहे. योग्य ती रक्कम मिळणार आहे. पण या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांनी जर पीक पाहणी केली असेल, पीक नोंदणी केली असेल, त्याचबरोबर पीक तक्रार, वैयक्तिक क्लेम. आता शेतकरी मित्रांनो, वैयक्तिक क्लेम कधी करायची होती? 2024ला जे काही पीक विमा 25% आकडे मंजूर करण्यात आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे सरसकट जिल्हे न मंजूर करता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यालाच वैयक्तिक क्लेम करून पाठवण्याचे सांगण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांना पण हा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा पुणे, लातूर, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया. तर अशा प्रकारे हे जिल्हे आहेत जे की पात्र आहेत. राज्यातील 34 जिल्ह्यातील जे काही शेतकरी असणार आहेत त्यांना हा पीक विमा मिळणार आहे. ते पण या वर्षीचा नाही तर मागील 3 वर्षीचा पीक विमा, रखडलेला पीक विमा मिळणार आहे. आणि केंद्र सरकारचे मुख्यमंत्री माननीय शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री यांच्याद्वारे साफ सांगण्यात आले की DBTद्वारे दुसऱ्या टप्प्यातील जे काही शेतकरी त्यांना हा पैसे मिळणार आहेत. हेक्टरी 30,000पर्यंत पण नुकसान भरपाई मिळणार आहे, पीक विमा मिळणार आहे. तो कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो 22 सप्टेंबरला मिळेल असं सांगत होते. पण 1-2 दिवस जास्त बी होऊ शकतात, कारण की तुमचे DBT प्रणाली कोणत्या बँकेला लिंक आहे, म्हणजे की तुमच्या आधार कार्डला आणि पीक विम्यासाठी तुम्ही कोणत्या बँकेचे पासबुक दिलते. जर तुम्ही SBI बँकेचे दिले असेल त्याला 1 ते 2 तास लागतात पैसे खात्यावर यायला. दुसऱ्या ग्रामीणचे दिले असेल त्यांना 1 ते 2 दिवस लागतात, किंवा सरकारीचे दिले असेल 1 ते अर्धा दिवस लागते. म्हणजे अलग अलग बँकेचा अलग अलग टायमिंग असते, त्यानुसार तुमच्या खात्यावर पैसे येतात. पण तुमचे कागद कोणकोणती पूर्ण पाहिजेत? शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे आणि बँकची आधार कार्डची KYC केलेली पाहिजे. हे 2 कागद जर तुम्ही केले असले, त्यानंतर तुमची पीक पाहणी झाली पाहिजे, पीक नोंदणी झाली पाहिजे, पीक तक्रार झालेली पाहिजे. तर ह्यानंतर तुम्हाला पीक विमा मंजूर होत असतो आणि पैसे तुमच्या खात्यावर येतात. आता नाही आले तरी कमेंट करा, कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये का आले नाही याची स्पष्टीकरण देईन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. पण त्याआधी मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा.